सोलापुरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी प्रस्तावित उड्डाणपुलांच्या कामांचा आढावा महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेत घेण्यात आला। बैठकीत जुना पुणा नाका ते कंबर तलाव आणि मार्केट यार्ड ते कंबर तलाव या दोन महत्त्वाच्या उड्डाणपूल प्रकल्पांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली। प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या जमिनी, बाधित क्षेत्रे तसेच केंद्र व राज्य शासन, रेल्वे, पोलीस, पोस्ट, BSNL, संरक्षण विभाग आणि खासगी मालमत्ताधारकांच्या जागांबाबत समन्वय साधण्यावर भर देण्यात आला। यासोबतच आवश्यक ना हरकत प्रमाणपत्रे, तांत्रिक मंजुरी आणि जमीन हस्तांतरण प्रक्रियेचाही आढावा घेण्यात आला। सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वय ठेवून आवश्यक कार्यवाही तातडीने पूर्ण करावी अशा सूचना महापौरांनी दिल्या। प्रस्तावित उड्डाणपूल पूर्ण झाल्यानंतर शहरातील वाहतूक कोंडी कमी होऊन नागरिकांचा वेळ व इंधनाची बचत होणार असून सोलापूरच्या भविष्यातील वाहतूक व्यवस्थेला मोठा दिलासा मिळणार आहे। त्याच्या अनुषंगाने नितीन गडकरी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही आता त्याच्या मागे पाठपुराव्याला सुरुवात करतोय असं म्हणून सुरुवात करतो। ओके, बोल। सोलापूर शहरातील अनेक वर्षापासून जे उड्डाणपूलचा विषय आपला आहे तो आज आम्ही आढावा बैठक म्हणून या ठिकाणी सर्व पदाधिकारी महानगरपालिकेचे या ठिकाणी घेतलेले आहे। परवाच आदरणीय नितीनजी गडकरी साहेबांनी या ठिकाणी सांगितलं होतं की महानगरपालिकेच्या माध्यमातून अनेक जे काही त्रुटी राहिलेले असेल तर ते पूर्ण करा। त्या अनुषंगाने आम्ही एक आढावा छोटीशी बैठक म्हणून या ठिकाणी घेतलेली आहे। तर जुना पुणा नाका असेल, जुना पुणा नाकापासून ते पत्रकार भवन, तिथून अक्कलकोट रोड असेल, या ठिकाणचा जो फ्लायओव्हर आहे फर्स्ट फेज आणि सेकंड फेज, या ठिकाणी जवळपास 9 किलोमीटरचं या ठिकाणी पूर्ण फ्लायओव्हर आपलं उड्डाणपूल राहणार आहे। आणि त्या ठिकाणी बरेच अडचणी काही त्यांना आहे त्या आम्ही क्लिअर करायचा प्रयत्न केला। फक्त आता आम्ही आढावा बैठक घेतली आणि पुढची बैठक आम्ही कलेक्टर साहेबांकडे घेऊन त्यात काय त्रुटी असेल हे ठिकाणी या ठिकाणी आम्ही मार्ग काढणार आहोत। त्याच आता आपल्याला बघितलं तर 70% ही जी लँड आहे ती गव्हर्नमेंटच्या अंडर खाली येते आणि जे प्रायव्हेट येते ती 30 ते 40% लँड ही प्रायव्हेट सेक्शनच्या अंडर येते। अनेक प्रायव्हेट जमिनीचे लँड ॲक्विजिशन अवॉर्ड असेल या ठिकाणी झालेले आहेत, फक्त गव्हर्नमेंटचे या ठिकाणी राहिलेले ते आता आम्ही पुढचं ते कशा पद्धतीने आता रेल्वे असेल, रेल्वे या ठिकाणी आपल्याला जागा न देता ते लीज होल्डवर ते द्यायचं त्यांचं या ठिकाणी चालू आहे। काही रेल्वेचे असेल, परत पोस्टाचे असेल तर ते जागा मागत आहेत, असे बरेचसे त्यांचे प्रश्न आहेत। तर ते कलेक्टरना या ठिकाणी अधिकार असल्या कारणाने आम्ही लवकरात लवकर त्या ठिकाणी बैठक लावून आपल्या महानगरपालिकेकडनं कुठलीही गोष्ट राहता कामा नये, जेणेकरून कामाला गती यायला पाहिजे अशा पद्धतीचं आम्ही या ठिकाणी आता नियोजन केलेलं आहे। आणि पुढची बैठक मला वाटतं 1 आठवड्यानंतर कलेक्टर साहेबांकडे घेऊन हा विषय जो आहे लवकरात लवकर कसा मार्गी लागतो, कारण का अनेक जमिनी त्या ठिकाणी आहेत। फ्लायओव्हरची जमिनी ज्या ठिकाणी जाते त्या ठिकाणी BSNLची जमीन आहे, पोस्टाची जमीन आहे, परत रेल्वेची जमीन आहे आणि परत तसेच बघायला गेलं तर आपले पोलीस खात्याची देखील या ठिकाणी जमीन आहे। तर ही जमिनीच्या ह्याच्यामध्ये काय मार्ग काढता येईल आपल्याला, आपण या ठिकाणी निर्णय घेण्यासाठी आपण कलेक्टर साहेबांकडे एक बैठक लावलेली आहे।